महाराष्ट्रीयन गोड पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे गव्हाची लापशी। त्याच्यामध्ये आपण गूळ, तूप, गव्हाची भरड, नारळ, ड्रायफ्रूट असे हेल्दी सगळे पदार्थ घालून हा पदार्थ बनवतो। तर चला आपण बनवूया लापशी। तर लापशी बनवण्यासाठी इथं कुकरमध्ये मी 2-3 चमचे तूप घेत आहे। लापशी आपल्याला कुकरमध्येच बनवायची आहे। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यात आता मी हे 2 छोटे ग्लास आहेत ना, तो गव्हाचा जाड रवा घेतलेला आहे। हे 2 छोटे ग्लास आता तो आपण व्यवस्थित भाजून घेऊया। थोडासा पांढरट पांढरट पडायला लागलं की समजायचं भाजलेलं आहे। गव्हाची भरड ह्याच्यात आपण चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया आणि गॅसची आच आपण मंदच ठेवायची, जास्त फुल करायचं नाही। आता ड्रायफ्रूटचे जे आपण हे तुकडे तुकडे केलेत ना, ते पण आपण ह्याच्यातच चांगले भाजून घेऊया तुपातच। म्हणजे कसं ह्याच्यात पाणी टाकून शिजवताना हे सुद्धा चांगले शिजतील आणि असे भाजून शिजले ना खूप छान लागतात। आता हे दलिया, ही भरड चांगली गोल्डन कलर छान भाजलेली आहे, खमंग वास सुटलाय। तर आता याच्यात ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी याच्यात घालून घेते। आपल्याला पाणी दलियाच्या तिप्पट घ्यायचं आहे। 1 छोटी वाटी दलिया घेतला असला तर 3 वाट्या पाणी घ्यायचंय। आता आपण आहे ना थोडीशी फ्लेम गॅसची वाढवूया, मंद केलेली, आणि झाकण लावून ह्याच्या 4 शिट्ट्या घेऊया। तर आता मी कुकर थंड व्हायला ठेवलाय, तोपर्यंत आपण इकडं ना खोबरं मी खिसून घेतलेले ते तुपावर थोडं भाजून घेऊया। मी असं खोबरं खिसून घेतलेले ते आपण तुपावर भाजून घेऊया। शक्यतो कोण कोण खोबरं घालत नाही, खोबरं घालायचं असतं। आमच्या इकडे तर खोबरं घालतात। खोबरं घातल्याने एक छान चव येते त्याला लापशीला, म्हणून मी तर खोबरं घालते। आमच्या इकडे सगळे खोबरं घालतात, खोबरं छान लागते लापशी। तुम्ही पण एकदा लापशीत आहे ना खोबरं घालून बघा। तुम्ही घालत नसला ना तर तुम्ही जरूर घालचाल, माहिती का, इतकी छान चव येते। आता आपण याला आहे ना थोडं परतून घेऊया। कसं आहे, मग अशी आपण ती भरड शिजवताना, दलिया शिजवताना जर घातलं असतं ना त्याच्यात खोबरं, तर त्याच्यात एकदम सगळं बारीक झालं असतं, सगळं म्हणजे दिसलंच नसतं अजिबात, सगळे तुकडे तुकडे झाले असते। मग कसं याला जास्त शिजवायचं नाही आपण इथं, तर आता घेतोय तुपात छान भाजून, मग आता गूळ घालताना थोडं त्याच्यात जाणारच आहे शिजलेलं। तर आता बघा हे 5-10 मिनिटं मी चांगलं तुपात परतून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। तर बघा कुकर थंड झालेला आहे, तर किती छान मऊ लुसलुशीत सगळं शिजलंय बघा, एकदम छान मऊ शिजलेलं आहे। 4 शिट्ट्या घेतल्या मी ह्याला, एकदम मस्त शिजलंय। तर आता आपण गॅस चालू करूया आणि याच्यात आहे ना गूळ घालून घेऊया। तर मी ह्याच ग्लासनी मगाशी दलिया मोजला होता, त्याच ग्लासनी पाणी सुद्धा घातलं होतं आणि आता त्याच ग्लासनी मी गूळ घालते। तर आपण ह्याला 2ही घेतले का नाही, 2 वाट्या मगाशी दलिया घेतला होता त्याला 2 वाट्या गूळ घातलाय, गूळ खिसलेला आहे मी। तर आता हे हलवून घेऊया छान, गूळ ह्याच्यात व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। गूळ खिसून घेतला होता एकदम, त्याच्यामुळं काय आपल्याला जास्त उशीर नाही लागणार, पण थोडं मिक्स होऊन द्यायचं व्यवस्थित। आता गूळ घातलेलं आहे आणि मी ना ह्याच्यात विलायची आणि बडीशोप मी भाजली होती, भाजून बडीशोप आणि विलायची बारीक केलेली ती सुद्धा आपण ह्याच्यात घालूया। आणि मग अशी आपण तुपावर जे खोबरं भाजून घेतलं होतं ना, ते खोबरं सुद्धा ह्याच्यात घालून घेऊया। खोबऱ्याने एक छान सुंदर चव येते, तुम्ही एकदा ना नक्की करून बघा। बडीशेप, कोण कोण बडीशेप सुंठ घालतं, पण बडीशेप आणि हे घालायचं विलायची, खूप छान चव येते। आता याच्यात आपण आहे ना पाणी घालूया आणि 5 मिनिटं छान गुळात ह्याला शिजून देऊया। तर 4 शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी आपली लापशी शिजलेली आहे आणि सुगंध तर काय, आहा, एकच नंबर। तुम्ही एकदा अवश्य बनवा।
कमी वेळात झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे, त्याच्यामुळं करून बघायला काही हरकत नाही.